This is a movie about love, romance, marriage and babies. All the qualities of pure brahmacharis. ही फिल्म आपल्याला सांगते की पोरगी पटवण्यापेक्षा पोरीच्या बापाला पटवणं जास्त अवघड असतं. तिच्या बापाला खुश करण्यासाठी वाटेल काय करतो? बाळाचे बाप ब्रह्मचारी, a movie truly ahead of its time. I mean, they have taken selfie in 1989. This movie is also a therapy session for those who are suffering from a breakup. You got dumped? Don't worry. Just listen to what our legend says about प्रेमाचं दुःख. प्रेमाचं दुःख किती वेळ टिकतं रे साधारणपणे? 8 दिवस. Welcome to the world of brahmacharis. जिकडे आहेत booty shaking dance moves, songs obsessed with maths, आणि सभ्य संस्कारी मुली. तुमचं हातभर बोलणं झालं असेल तर मी जरा मशीनला हात लावू का? काय बोलली रे ही? हातभर बोलणं झालं असेल. अच्छा, हातभर होय. हा मग ठीक आहे. लेट्स मीट कमल. हुंडा नाही दिला म्हणून नवऱ्याने टाकलेली बाई. And in this movie, Alka Kubal has proved that nobody can beat her in crying. Not even 4 महिन्याचं बाळ. Because रडणं हे बाळाचं नेचर आहे, बट हिचं मात्र करिअर आहे. तर ह्या कमलला तिच्या भाऊजाईने टोमणे मारून मारून अगदी ह्युमिलिएट केलंय. अँड फायनली शी डिसाइडेड टू लिव्ह. आता या देशात रात्री अपरात्री एकट्या स्त्रीने बाहेर फिरणे धोकादायक आहे, म्हणून ती बाळाला सोबत घेऊन फिरते. And this autowala is trying to take advantage, but she has one strong weapon for self-defense. बाळाच्या कपड्याने भरलेलं गाठोडं. हा तिचा ऑटो मधून पाठलाग करतोय, but somehow she is running faster than auto. क्या गुंडा बनेगा रे तू? Here we know की हा एक चेस सीन 2 वेगवेगळ्या जागेवर शूट केला गेलाय. And how do we know this? Of course they have changed the auto rickshaw. आता रॅन्डमली कोणत्याही घराचा दरवाजा ठोकून तिथल्या लोकल्स कडून हेल्प मागणे हाच सर्वात लॉजिकल ऑप्शन आहे. बट हू द हेल केअर्स अबाउट लॉजिक इन दिस मूवी? म्हणून ही आधी बाळाला दरवाजात ठेवते, बेल वाजवते आणि पळून जाते. वाय कमल वाय? नाउ लेट्स टॉक अबाउट हर हजबंड, स्मार्ट अँड हँडसम मिस्टर दिनेश, द मॅन विथ रिअल फॅशन सेन्स. याच्यावर याचा बॉस आणि त्याची मुलगी दोघेही फिदा आहेत. याचा बॉस मिस्टर बाबासाहेब कीर्तीकरला दिनेश स्वतःचा जावई म्हणून हवाय. बट आय डोंट नो वाय द हेल ही साऊंड्स लाईक ही लव्स दिनेश. दिनेश, तुझं लग्न झालं का रे? मिस्टर कीर्तीकर, तुमचा क्वेश्चन बरोबर आहे, पण टोन चुकीची आहे. आणि ही याची मुलगी प्रिया, हू जस्ट हेट्स बेबीज. एका बाईला एका वेळेला 3 मुलं. ओ शट द फक अप. नोबडी हेट्स बेबीज दिस मच. अँड फर्स्ट ऑफ ऑल, एका बाईला एका वेळेला 3 मुलं ही न्यूज कधीपासून झाली? नाउ लेट्स मीट दिनेशचे मित्र विलास आणि सारंगला. मिस्टर विलास एक फडतूस मिडल क्लास टीव्ही मेकॅनिक जो गुचीचे कपडे वापरतो, आणि हा सारंग जो एक मोबाईल लायब्ररी चालवतो सायकलवर. आय मीन दिस गाय स्टार्टेड डोर टू डोर बुक्स डिलिव्हरी इवन बिफोर अमेझॉन. आता यांच्या दरवाजात एक मोठं संकट येऊन सुसू करतंय. बाळाला कसं सांभाळायचं हे यांना माहितच नाहीये. हे बाळाला पिशवीतून घेऊन फिरतात. अंगाई अशी गातात की झोपलेला माणूस उठेल. बट वन थिंग वी शुड अप्रिशिएट, दे आर गुड फ्रीस्टाईल रॅपर्स. आचार्याची बायको वेडी काय? आचार्याच्या जानव्याला किल्ली काय? जानव्याची किल्ली वेडी काय? बायकोची जानवी आचारी काय? थँक गॉड ह्यांच्या मोलकरणीने पोरं सांभाळण्यात PhD केले. 8 पोरं आहे तिला, नाही ऍक्च्युली 12 होती. 12 4 खपली. या ब्रह्मचाऱ्यांच्या लव्ह लाईफ मध्ये थोडे प्रॉब्लेम चालू आहेत. ही श्यामला विलासवर रागवले आणि म्हणून तिला शांत करण्यासाठी हा तिला चहा ऑफर करतो. तू चहा घे, मी तुला बरं वाटेल. पण तर पोरांनो, याच्यातून तुम्ही काय शिकलात? नेव्हर ऑफर टी और कॉफी टू युअर गर्लफ्रेंड व्हेन शी इज अँग्री. आता लग्नानंतर हा हिला चुकून पण चहा टाक बोलणार नाही. नाहीतर या ब्रह्मचाऱ्यांनी पोरी तर पटवल्या, पण पोरींची डॅडी मंडळी विरोध करतायत. हे डॅडी मंडळी ना अशीच असतात. हे योग गुरु बापूसाहेब आसनकर खूप कठीण योगासनं करतात. याला श्वासन म्हणतात. मुर्द्यासारखं पडून राहायचं. सारंग यांच्या घरी वेट अ मिनिट, मेकअप आर्टिस्ट फक्त चेहऱ्यावर फाउंडेशन मारून पळून गेला काय? लिव्ह इट. तर सारंग यांच्या घरी बुक्स डिलिव्हरी करायला जायचा आणि तिकडेच यांनी याच्या पोरीला पटवली. पण ह्या योगगुरूचा पोरगी द्यायला नकार आहे, कारण ह्याला योगासनं करणारा जावई पाहिजे. हा माणूस योगासनांचा इतका मोठा ज्ञानी आहे की ह्याला वाटतं हे असं हवेत उडणं हे नवीन आसन आहे, हवाई आसन. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? आता कमलला कळालंय की तिचा नवरा दुसरं लग्न करतोय आणि म्हणून ती पोलीस स्टेशनला नाही जात, मंदिरात जाते. पण ह्या दोघांना असं वाटतंय की कमलने बाळाला पळवून नेलंय आणि म्हणून हे पोलीस स्टेशनला नाही जात. आता दिनेशला कळालंय की कमलला हे कळालंय की तो दुसरं लग्न करतोय, म्हणून तो तिला किडनॅप करतो. आणि आता ह्या सगळ्यांना हे कळालंय की दिनेशने कमलला किडनॅप केलंय. पण आता मात्र हे पोलीस स्टेशनला अजिबात नाही जात. मिस्टर कीर्तीकरांकडे जातात. बिकॉज दे हॅव अ ग्रेट प्लॅन टू टीच हिम अ लेसन. स्टेप 1, दिनेशने कमलला कुठे लपवून ठेवलंय याचा शोध घ्यायचा. बट लेट मी टेल यू, दिनेश खूप हुशार आहे आणि म्हणून त्याने तिला एकदम सिक्रेट जागेवर लपवून ठेवलंय, स्वतःच्या घरी. स्टेप 2, नकली आर्किटेक्ट बनून त्याच्या घरी जायचं आणि कमल नक्की कोणत्या खोलीत आहे याचा शोध घ्यायचा, अडगळीच्या खोलीत.
अँड हाऊ डू दे नो की ती त्याच खोलीत आहे? अगं मी तिला कमल कमल म्हणून हाका मारल्या तर तिने ऊ करून उत्तर सुद्धा दिलं. स्टेप 3, लाडी गोडी लावून दिनेशला बाहेर घेऊन जायचं आणि गुपचूप आचार्याच्या जानव्याची किल्ली चोरून कमलला सोडून आणायचं. आणि स्टेप 4, दिनेशचं लग्न ह्या पुतळ्यासोबत लावून द्यायचं जो प्रियापेक्षा फक्त 1 फूट लहान आहे. नाव सिन्स दिनेश इज अ कल्प्रेट, त्याला घरातून हाकलून लावण्याऐवजी ही स्वतः घर सोडून चालले, कारण माझ्या बाळाला हक्काचं घर आणि भवितव्य मिळावं. सगळे हिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतायत पण ती ऐकायला तयार नाहीये, कारण मीच काय झुकायचं, त्याला काही वाटायला नको. आणि शेवटी ह्यालाच झुकावं लागतं, कारण पुतळ्यासोबत कसं काय, आय मीन ही रिअलाइज हिज मिस्टेक. आणि हो, तुम्हाला पण काहीतरी वाटायला पाहिजे ना, व्हिडिओ बघून जाता आणि सबस्क्राईब करत नाही. पटकन सबस्क्राईब करा. आवडला असेल तर लाईक पण करा. तुमच्या ब्रह्मचारी अनमॅरिड मित्रांना शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.